नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 11 मधील श्लोक 31 ते 35 पाहणार आहोत. श्लोक 31 पाहूया. आख्याहि मे को भवानग्ररूपो नमोस्तुते देववर प्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं नहि प्रजानामि तव प्रवृत्तीम. आख्याही म्हणजे कृपया सांगा. विज्ञातुम म्हणजे जाणण्यास. इच्छामी म्हणजे मी इच्छा करतो. प्रवृत्तीम म्हणजे प्रयोजन. हे देवाधिदेव, कृपया मला सांगा की उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात. मी तुम्हाला प्रणाम करतो. कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुम्ही आदिपुरुष आहात. मी तुम्हाला जाणू इच्छितो, कारण मला तुमचे प्रयोजन माहीत नाही, असे अर्जुन म्हणत आहे. आता त्यावर भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात ते पुढच्या श्लोकात पाहू. श्लोक 32 पाहूया. श्री भगवान उवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृत्तो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्ताः ऋते पित्वान्न भविष्यन्ति सर्वे ये वस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. आता कालाः म्हणजे काळ, अस्मि म्हणजे मी आहे, क्षयकृत म्हणजे नाश किंवा क्षय करणारा, समाहर्तुम म्हणजे संहार करण्यामध्ये. श्री भगवान म्हणाले, जगताचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवां व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे. आता श्रीकृष्ण हे आपला मित्र आणि स्वयं भगवान आहेत. हे जरी अर्जुनाला माहीत होते, तरी श्रीकृष्णांनी प्रकट केलेल्या विविध रूपांमुळे तो गोंधळून गेलाय. म्हणून तो विचारतो की या प्रलयकारी शक्तीचे प्रयोजन काय आहे. भगवंताचे हे रूप सर्वभक्षी राक्षसाप्रमाणे आहे आणि या ठिकाणी श्रीकृष्ण स्वतःला त्या सर्व भक्षक काळाच्या रूपामध्ये प्रस्तुत करत आहेत. पांडवां व्यतिरिक्त युद्धभूमीवरील उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या भगवंताकडून संहार होणार होता. आता युद्ध करण्यास अर्जुन अनुकूल नव्हता आणि युद्ध न करणे हेच उत्तम असल्याचे त्याला वाटत होते. त्याला उत्तर म्हणून भगवंत सांगतात की तू जरी युद्ध केले नाहीस तरी त्यापैकी प्रत्येकाचा नाश होणारच आहे, कारण ही माझी योजना आहे. जर अर्जुनाने युद्ध थांबवले असते तर त्यांचा मृत्यू अन्य प्रकारे होणार होताच. जरी त्याने युद्ध केले नाही तरी मृत्यूला अडविणे शक्य नव्हते. त्यांचा मृत्यू आधीच झाला होता. काळ हा संहारक आहे आणि सर्व अभिव्यक्तींचा भगवंताच्या इच्छेने विनाश होणार आहे आणि हाच प्रकृतीचा नियम आहे. आता श्लोक 33 पाहूया. तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मयैवैते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. तस्मात म्हणजे म्हणून, उत्तिष्ठ म्हणजे उठ, लभस्व म्हणजे प्राप्त कर, पूर्वम एव म्हणजे पूर्व योजनेनुसार. भगवान म्हणतात उठ, युद्धास तयार हो आणि यश प्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे.
माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झालाय आणि हे सव्यसाची, युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. आता युद्धभूमीमध्ये जो निपुणतेने बाण सोडू शकतो त्याला सव्यसाची असं म्हणतात. म्हणून अर्जुनाला या नावाने संबोधले आहे. काय? सव्यसाची. कारण तो बाण सोडण्यामध्ये निपुण होता. म्हणून तू केवळ निमित्त मात्र हो. आता संपूर्ण जगताचे संचालन भगवंताच्या योजनेनुसारच होत असते ना. ही प्राकृत सृष्टी म्हणजे जीवांना स्वग्रही भगवद्धामात परत जाण्याची संधीच आहे. जो भगवंताची योजना जाणतो आणि कृष्ण भावनेची जोपासना करतो तो बुद्धिमान व्यक्ती होय. म्हणून भौतिक सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलयकारी क्रिया परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली होता. म्हणून कुरुक्षेत्राचे युद्ध हे परमेश्वराच्या योजनेनुसार लढले गेले. अर्जुन युद्ध नाकारत होता, परंतु कृष्णाच्या इच्छेनुसार त्याला युद्ध करण्यास सांगण्यात आले. आता श्लोक 34 पाहूया. द्रोणंच भीष्मंच जयन्द्रथच्च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यतिष्ठा युद्धस्वजेतासि रणे सपत्नान्. योधवीरान म्हणजे महान योद्धे, हतान म्हणजे पूर्वीच मारलेले, व्यतिष्ठा म्हणजे व्यथित, जेता असी म्हणजे तू जिंकशील, सपत्नान म्हणजे शत्रू. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महायोद्ध्यांना मी यापूर्वीच मारलेले आहे. म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नको, केवळ युद्ध कर. यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. आता प्रत्येक योजना ही भगवंतांनीच केलेली असते, परंतु आपल्या भक्तावर भगवंताची इतकी विशेष कृपा असते की जे भक्त त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या योजना कार्यान्वित तर करतात, पण त्या भक्तांनाच भगवंताचे सारे श्रेय देतात. किती छान आहे पहा. आधी त्यांनी मारलेलंच आहे, पण अर्जुनाला त्याचं श्रेय सगळं मिळावं म्हणून भक्तांनाच भगवंत सारे श्रेय देतात. जीवनाचे राडगाडगे अशा पद्धतीने चालवावे जेणेकरून प्रत्येक जण कृष्ण भावना भावित कार्य करू शकेल आणि गुरुच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकेल. भगवंताची इच्छा केवळ त्यांच्या कृपेनेच जाणता येते आणि भक्तांची योजना हीच भगवंताची योजना असते. मनुष्याने अशा भगवंताच्या योजनांचे अनुसरण करावे आणि जीवनाच्या संघर्षात यशस्वी व्हावे. आता श्लोक 35 पाहूया. संजय उवाच एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमान किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगदगदं भीता प्रणम्य. श्रुत्वा म्हणजे ऐकून, कृत अंजली म्हणजे हात जोडलेला, वेपमानः म्हणजे थरथर कापणारा, स गदगदम म्हणजे कंठ दाटून येऊन. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंताकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला आहे. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गतीत स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला. आता आधी सांगितल्याप्रमाणे भगवंताचे विश्वरूप पाहून अर्जुन आश्चर्याने गोंधळून गेला आहे. त्याने पुन्हा पुन्हा नमस्कार पण केला श्रीकृष्णांना आणि मित्र म्हणून नव्हे तर आश्चर्यचकित भक्त या नात्याने भगवंताची स्तुती करू लागला आहे. आता यावर अर्जुन काय म्हणत आहे आणि काय प्रार्थना करत आहे ते पुढच्या श्लोकात आपण पाहूया. तोपर्यंत मंडळी, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.